आज मी आपल्यासोबत खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकणारी अशी मटारची कचोरीची रेसिपी शेअर करणार आहे. एकदा नक्की बनवून पहा. मस्त अशी फुगलेल्या कचोरी बनतात आणि चवीला खरंच खूप भारी लागतात. मटारचा सीझन आहे, त्यावेळेस तुम्ही ही कचोरी नक्की बनवून पहा, खूप छान लागते. तर ही ना कचोरी बघू शकता, मी फोडून दाखवते. मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं. सहज बनवता येईल अशी ही मटारची कचोरी आहे. जर तुमच्याकडे गोड आणि तिखट चटणी असेल ना, तर एकदा घालून वरून खाऊन पहा. खरंच चवीला खूप भारी लागते. थोडीशी शेव घातलेली आणि ही मस्त अशी मटारची कचोरी आपली तयार झालेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आणि कसं बनवायचं आहे ते पाहूया. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे मैदा. तर घरातली एखादी कुठली तरी वाटी घ्या, त्याने घ्यायचं आहे 1 कप भरून मैदा. त्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा तूप. 1 कप मैद्यासाठी अर्धा चमचा तूप घालायचं. जास्त जर घातलं तर काय होतं, जी मटारची कचोरी आहे ना, ती तेलामध्ये विरघळू शकते, खुसखुशीत होणार नाही आणि तेलकट होईल. त्यामुळे आधी थोडं तूप घाला. जर वाटलंच तुम्हाला तर तुम्ही नंतर घालू शकता. तर आता हे तूप ना पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. बघू शकता असं व्यवस्थित हात आणि अशी मूठ बांधून बघायची. घट्ट झाली म्हणजे आपलं तूप जे आहे बरोबर आहे. मूठ नसेल बांधली जात तर मग थोडंसं तुम्ही तूप घालू शकता. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ना हे पीठ सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे बरं का. जास्त घट्ट मळायचं नाही आहे. तर हे बघा, पीठ असं आपलं मस्त सैलसर मळून झालेलं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. आता ह्याला थोडंसं तूप लावून आपण परत मळून घेऊया. मस्त असं पीठ मऊसूत असं मळलं पाहिजे आपल्याला. तर मैदा आहे ना, त्यामुळे आता थोडा वेळ आपल्याला याला रेस्टला ठेवायचं आहे. तर इथे आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि पाहूया काय करायचं आहे. तर इथे ज्या कपाने मैदा घेतला होता त्याच कपाने 1 कप आपण इथे मटार घेतलेले आहेत. या पद्धतीने तुमचं पिठाचं आणि मटारचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल. आता हे मटार आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर ताजे मटार मी घेतलेले आहेत, त्यामुळे ते पटकन शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही. आता हे मटार आपली शिजत आहे तोपर्यंत आपण काय करूया, एक मिक्सर जार घेऊया. त्यामध्ये घेऊया 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि अर्धा चमचाच आपण इथे घेणार आहोत जिरं आणि हे ना असं दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशी दरदरीत वाटायची, जास्त पावडर करायची नाही आहे. यामुळेच आपली कचोरी छान टेस्टी लागते. तर आपले मटार ही चेक करूया. मटारला छान अशी उकळी आलेली आहे. तर बघा, थोडी शिजलेले आहे, थोडं बाकी आहे. तोपर्यंत आपण काय करूया, परत तो मिक्सर जार घेऊया आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत शेव. तर इथे मी आलू शेव घेतलेली आहे. कुठलंही नमकीन घ्या आणि थोडंसं मिक्सरमध्ये बारीक असं करून घ्यायचं आहे. कुठलंही नमकीन तुमच्याकडे जे असेल ना ते घ्या. यामुळे कचोरी खूप छान लागते. आता हे नमकीन काढून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये मसाले काढून घ्यायचे. तर हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर घालते. सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचं आहे बरं का. त्यामुळे ना चटपटीत टेस्ट येतो. आमचूर पावडर, चाट मसाला जे असेल ते घ्या आणि चवीनुसार मीठ. हे मसाले आधीच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. म्हणजे काय होतं, कचोरी बनवताना आपल्याला जे कचोरीचं स्टफिंग आहे ते बनवताना सोपं पडेल. तर बघू शकता आता मटारही आपले शिजले आहेत. आता याला आपण पाण्यातून काढून घेऊया. तर पाण्यातून काढून एका चाळणीवरती ठेवलं आहे, म्हणजे काय होईल, यामध्ये जे पाणी आहे ते निघून जाईल, कारण आपल्याला पाणी अजिबात नको आहे. तर मटारमधलं सर्व पाणी निघून गेलं आहे. मटार थंड झालेले आहेत. आता हे मटार आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे असे दरदरीतच वाटायचे आहेत. तरी बघा, पाणी अजिबात नाही घालायचं बरं का. असं सुकेच आपल्याला दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत. आता मटार वाटून झालेले आहेत. परत वळूया गॅसवर ते कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे धने, जिरं आणि बडीशेपची पावडर बनवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि हलकंसं तेलामध्ये आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, याचा जो ओलसरपणा वगैरे आहे तो निघून जाईल आणि मटारची कचोरी आपली जास्त दिवस टिकली पाहिजे ना, त्यासाठी आपण हे करणं गरजेचं आहे. आता इथे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची वगैरे काही घालत नाही आहोत. त्यामुळेच आपण सर्व मसाले सुके घातलेले आहेत. आता यामध्येच मटारचं मिश्रण जे आहे, सर्व मटार वाटलेले घालून घ्यायचे आहेत आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची, कारण इथे आपण पाणी अजिबात वापरत नाही आहोत. त्यामुळे कढईला वगैरे लागू शकतं. त्यामुळे एकदम गॅस मंदवरती ठेवायची आणि हे आपल्याला मसाले आणि मटार वगैरे चांगलं अशी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही परतले जाल, जेवढं चांगलं शिजवून घ्याल, तेवढंच तुमची कचोरी जास्त दिवस टिकते, हे लक्षात ठेवा.
तर आता मटार थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये आपण जे मसाले काढून ठेवले होते ना ते घालून घ्यायचे आहेत. असं करून ठेवल्यामुळे बघा, कारण आपण हे मटारमध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे जर तुम्ही एक एक मसाला घालत बसला असा ना तर मटार खालून करपू शकतात. त्यामुळेच प्लेटमध्ये काढून ठेवलं की घालायला सोपं पडतं. आणि पटापट आता हे मसाले आणि मटार वगैरे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मटार आता ना पूर्ण याचा जो आहे ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला हे मटार चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये. तर बघू शकता स्टफिंग आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर आपण जी आलू शेव वाटून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे कुठलीही प्लेन शेव वगैरे घालू शकता किंवा नसेलच तर ना बेसन थोडं तेलामध्ये चांगलं किंवा सुकं असंच भाजून ते तुम्ही घालू शकता. 1-2 चमचे छोटे बेसन चांगलं भाजायचं पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि नंतर मिक्स करू शकता. आता हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. काढून मी पूर्ण थंड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, याच्याने छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत बरं का, जास्त मोठे नाही बनवायचे, एकदम छोटे छोटे बनवायचे. तर असे छोटे छोटे बॉल मी बनवून घेते, म्हणजे आपल्याला कचोरी बनवायला सोपं पडेल. तर हे आपले मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून झालेले आहेत. आता मैदाही चांगला मुरला गेलेला आहे. आता काय करायचं, याचे ना थोडा वेळ आपण परत मळून घेऊया. तेलाचा किंवा तुपाचा हात लावून थोडंसं हलकंसं मळून घ्या, एकसारखं होतं. त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल आपण घेणार आहोत. बघा, आणि याला हाताने हलकंसं गोल करून याला असं चपटं करून घ्यायचं. लाटायची वगैरे काही गरज नाही. इथे आपल्याला लाटणं पोळपाट वगैरे काही करायची गरज नाही. पीठ सैलसर भिजवल्यामुळे काय होतं, व्यवस्थित हातानेच ओढता येतं. आणि याला असं गोल स्टफिंग भरायचं आणि गोल करून घ्यायचं. मला असं वाटत असेल हाताला चिकटतं आहे तर थोडंसं तेल लावू शकता हाताला. आणि हे वरच्या साईडने व्यवस्थित पॅक करायचं आहे. त्याला पाणी वगैरे लावायची काही गरज नाही पडत, कारण ना आपण हे कचोरीचं पीठ सॉफ्ट मळले ना त्यामुळे पटकन चिकटतं. बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपण पटापट स्टफिंग भरून कचोरी बनवून घेऊया. व्यवस्थित चिकटचं बघू शकता. फक्त लक्षात ठेवा, चिकटला आहे की नाही व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची. हाताने हलकासं दाबून असं कचोरी चपटी करून घ्यायची. तर ही आपली अशी कचोरी पटापट बनवून तयार होतात. आता बाकीच्याही कचोरी मी याच पद्धतीने बनवून घेते. आणि कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आता आपल्याला जास्त गरम नको आहे बरं का, कमी गरम पाहिजे. आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आहे. आणि त्यानंतर कचोरी तळायचं, कारण जर एकदम कडक तेलामध्ये जर कचोरी तळला तर काय होतं, पटकन तळली जाते आणि त्याला खुसखुशीतपणा येत नाही. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत आपण ही कचोरी तळून घ्यायची. तर बघा, हलकंच एका साईडने तळून झाल्यानंतर पलटून याला दुसऱ्या साईडने तळून घ्यायची. जशी जशी ही तळली जाते ना तशी छान अशी फुलतात कचोरी. त्यामुळे याला काही करायची गरज नाही. बघू शकता हलकी हलकी आता कचोरी फुगायला लागलेली आहे. याला फक्त असंच ठेवायचं, मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. तर बघू शकता कचोरी तळल्या जातात आणि मस्त असं खुसखुशीतपणाही आला आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल. यावरती कुठलेही बबल्स वगैरे आलेले नाही आहेत आपण तळताना. त्यामुळेच तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते सर्वात महत्त्वाचं आहे, कमी ठेवायचं. आणि कचोरी तळून घ्यायची. आणि जर तुम्हाला असं वाटलं की एक बॅच तळली गेलेल्यानंतर तेल खूप तापलं आहे तर गॅस 1-2 मिनटं बंद करा. तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि अशा मस्त खमंग खुसखुशीत कचोऱ्या तळून घेतात. बघू शकता मस्त अशी कचोरी तळली गेलेली आहे. मस्त टम्म फुगलेले आहेत आणि खुसखुशीत होतात. आता माझ्याकडे हिरवी चटणी आणि गोड चटणी होती, त्यामुळे मी मस्त अशी चटणी घालून ही कचोरी सर्व करणार आहे. आणि अशीच जरी खालात ना तरी चवीला खूप भारी लागते. तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत तयार. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही कचोरी बघा मध्यभागी अशी मी फोडून घेते. आणि फोडतानाच तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत अशी आपली कचोरी मटारची झालेली आहे. यामध्ये आपण घालणार आहोत गोड चटणी आणि तिखट चटणी. यामुळे खरंच कचोरी खूप भारी लागते. आणि वरून जर शेव असेल ना तर तुमच्याकडे नक्की घाला, किंवा सॉस वगैरे घालूनही तुम्ही कचोरी खाऊ शकता, किंवा असेच जर खाल्लात ना तरी खूप भारी लागते. किंवा गोड दही असेल तुम्ही त्याच्याबरोबरही खाऊ शकता. तर एकदा बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही कचोरीची रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीच्या आपल्या चॅनलवरती आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच